आणि आता पाहूयात 5 मिनिटांमध्ये महत्त्वाच्या 20 बातम्या। राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत, पण काही लोकांना शेतकऱ्यांच्या नावाने राज्यामध्ये अराजक पसरवायचं आहे असं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरती जोरदार हल्ला चढवलाय। एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये ते बोलत होते। याशिवाय शेतकऱ्यांना इतिहासामध्ये सर्वात मोठी कर्जमाफी करणार असल्याची घोषणा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या संपाबाबत वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांची मॅरेथॉन चर्चा झाली आणि पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या कोर कमिटीने संप मागे घेतल्याचं जाहीर केलं। मात्र संपामध्ये सहभागी झालेल्या सर्व गटांना विश्वासात न घेता काहींनी सदाभाऊ आणि मुख्यमंत्र्यांची सेटिंग केल्याचा घणाघात महाराष्ट्र किसान सेनेने केलाय। त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवलंय। ज्या गावामध्ये शेतकरी संपाचा श्रीगणेशा झाला त्याच पुणतांब्यामध्ये संपावरून शेतकऱ्यांमध्ये 2 गट पडलेत। संप मागे घेणाऱ्या शेतकऱ्यांचा विरोध करण्यासाठी दुसऱ्या गटाने निषेध फेरी काढली, तर नाशिकमध्ये देखील शेतकरी संघटनांनी पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या कोर कमिटीचा कडाडून विरोध केलाय। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचं आंदोलन दडपून टाकल्याचा आरोप संपकरी शेतकऱ्यांनी केलाय। नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये सामील झालेल्या भाजप नेत्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आलाय। पुणतांब्यातील शेतकरी कोर कमिटीने संप मागे घेतल्याचं जाहीर केल्यानंतर नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी बैठक घेऊन संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय। शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवे आणि फरांदे आणि बाळासाहेब सानप हे गेले होते। मात्र शेतकऱ्यांचा विरोध पाहून भाजप नेत्यांना माघार फिरावं लागलं। सध्याचे राज्यकर्ते बधीर झालेले आहेत अशी टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सरकारवरती केली आहे। तसंच काही काळ राज्यातील शेतकरी अस्वस्थ होता, त्यांचा संयम सुटल्याने त्यांना संपाचं हत्यार हाती घ्यावं लागलं असं पवारांनी म्हटलंय। ते रत्नागिरीमध्ये बोलत होते। नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यामध्ये सायगावमधल्या शेतकऱ्यांनी दूध आणि कांदे रस्त्यावरती फेकून निषेध नोंदवलाय। दुसरीकडे दिंडोरीमध्ये सुद्धा तेच चित्र पाहायला मिळालं। दिंडोरी शहरामध्ये महिला शेतकऱ्यांनी सुद्धा मोर्चा काढला। नाशिक कळवण रस्त्यावरती सुद्धा रास्ता रोको करण्यात आला। जळगावातल्या अंकलेश्वर बुरहानपूर रस्त्यावरती चोपडा शेतकरी कृती समितीने रास्ता रोको केलाय। राज्य सरकारने कर्जमाफी देताना विदर्भ मराठवाड्यातील स्थितीचा प्रामुख्याने विचार करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे। ते अकोला इथं माध्यमांशी बोलत होते। ज्यांची उपजीविका फक्त शेतीवर आहे अशाच शेतकऱ्यांचा यामध्ये प्राधान्याने विचार व्हावा असं सुद्धा ते म्हणाले। शेतकऱ्यांच्या संघटनांमध्ये श्रेयवाद सुरू आहे म्हणून संप मागे घेणाऱ्या संघटना कार्यकर्त्यांना इतरांकडून विरोध होतोय। सरकार सगळ्या संघटनांशी बोलायला तयार असून इच्छुकांनी चर्चेला पुढे यावं असं मत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलंय। शेतकरी संपावरून निर्माण झालेल्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवरती महाजन काल नाशिकमध्ये आले होते। यावेळी पत्रकारांशी बोलताना महाजनांनी आपलं मत व्यक्त केलं। अखेर जीएसटी समितीने सोन्यावरती 3% कर लावण्याचा निर्णय घेतलाय। तसंच हिऱ्याच्या दागिन्यांवरती सुद्धा 3% जीएसटी लावण्यात येईल। कर रचनेसाठी 5, 12, 18 आणि 28% असा स्लॅब निश्चित करण्यात आला होता। मात्र सोन्यासाठी 3%चा नवीन स्लॅब तयार करण्यात आलाय। पादत्राणे, विडी, रेडीमेड गार्मेंट्स इत्यादी वस्तूंसाठी सुद्धा जीएसटी निश्चित करण्यात आलाय। महाराष्ट्रातील जय महाराष्ट्र लिहिलेली एसटी बेळगावमध्ये घेऊन जाणाऱ्या चालक आणि वाहकावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कर्नाटकमध्ये जय महाराष्ट्र बोलण्यास बंदी घातल्यानंतर महाराष्ट्र सरकारने कर्नाटकमध्ये जाणाऱ्या एसटींवरती जय महाराष्ट्र लिहिण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर जय महाराष्ट्र लिहिलेली एसटी बेळगावमध्ये पोहोचताच तिथे जल्लोषात स्वागत करण्यात आलं होतं। राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। जालना जिल्ह्यातल्या घनसांगवी तालुक्यामध्ये रात्रभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। यामुळे शेतमालाचं नुकसान झालं। केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले त्याचबरोबर बांद्रा, दोडामार्ग या भागामध्ये रात्री मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी हजेरी लावली। नाशिक शहरात सुद्धा अनेक ठिकाणी गारांसह मुसळधार पाऊस झाला। ज्येष्ठ नागरिकांना एटीएमच्या व्यवहारामध्ये फसवून लुबाडणाऱ्या टोळीला नागपूर पोलिसांनी वेड्या ठोकल्या आहेत। जुन्या एटीएम मशीनमधील विशिष्ट बटनाचा वापर करून एटीएम मशीन हँग केलं जायचं आणि त्यातून मदत करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठांचे पैसे लुटले जायचे। नागपूरसह अमरावती, यवतमाळ, आर्वी, भिवंडी, मुंबईमध्ये अशा प्रकारची फसवणूक केल्याचं समोर येतंय। त्याचे पुरावे सुद्धा पोलिसांना मिळालेत।
जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील काझीकुंडमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये 2 जवान शहीद झालेले असून 5 जवान जखमी झालेत। दरम्यान AK-47 रायफलसह गाडीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या तुकडीवरती अचानक गोळीबार केला। या 2 जवान शहीद झाले तर 5 जवान जखमी झाले। दरम्यान जखमींना उपचारासाठी तातडीने श्रीनगरच्या बदामी बाग मिलिटरी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले। काश्मीर खोऱ्यामध्ये अस्थिरता पसरवणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांच्या घरावरती आणि संबंधित ठिकाणांवरती राष्ट्रीय तपास संस्था NIA छापे टाकले। या छाप्यांमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन सारख्या दहशतवादी संघटनांचे लेटरहेड, पेन ड्राईव्ह आणि लॅपटॉप असं साहित्य जप्त करण्यात आलंय। या प्रकरणी ANI लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदसह सय्यद अली शाह गिलानी आणि नईम खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून प्राथमिक चौकशी सुरू केली आहे।